आणि यानंतर बातमी आहे मुंबईतल्या पुलांसंदर्भातली। जनरली आपण असं पाहतो की पूल जुने झाले की ते पाडले जातात आणि त्या जागी नवीन पूल उभारण्यात येतात। मात्र या दरम्यान जनतेचे प्रचंड हाल होतात। त्यात जर एखादा पूल गोखले पुलासारखा असेल तर जनतेच्या पैशांचा चुराडा सुद्धा होतो। मात्र आता मुंबईमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। आधी नवीन पर्यायी पूल बांधला जाईल आणि मगच जुना पूल पाडला जाईल। तर मुंबईमध्ये असे किती पूल आहेत आणि त्याची सध्याची अवस्था काय, याबद्दलची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, ज्ञानदा, सध्या मुंबईमधला जो आजपर्यंतचा ट्रेंड होता तो हाच होता, कामाची पद्धत ही होती की जुने पूल पाडून मग त्या ठिकाणी नवीन पूल बांधायचे। याच्यामुळे वर्षानुवर्ष अनेक परवानग्यांसाठी हे पूल रखडायचे आणि अखेर वाहतूक चालकांना, वाहन चालकांना याचा खूप मोठा त्रास व्हायचा वाहतुकीसाठी, की अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी व्हायची। आता मात्र MRIDC आणि BMCने काही ब्रिजचं निर्माण सुरू केलं। जसं की मी सध्या या ब्रिजच्या समोर आहे, आपण पाहत आहे हे जे कन्स्ट्रक्शन चालू आहे ते घाटकोपर ईस्ट आणि वेस्टच्या ब्रिजचं कन्स्ट्रक्शन चालू आहे। पण या ठिकाणी जो जुना ब्रिज आहे तो त्याच ठिकाणी तसाच ठेवण्यात आलेला आहे। जुना ब्रिज ठेवून त्या ठिकाणी नवीन ब्रिज जो आहे तो कन्स्ट्रक्शन करण्यात येतोय। ज्यावेळी नवीन ब्रिज बांधण्यात येईल त्याच्यानंतर जुना ब्रिज तोडून त्या ठिकाणी नवीन ब्रिज बांधण्यात येईल किंवा तो याच ब्रिजसाठी जोडण्यात येईल। अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन सध्या मुंबईमध्ये 4 ठिकाणी सुरू आहे। घाटकोपर, दादर इथला टिळक ब्रिज जो आहे जो ब्रिटिशकालीन आहे, त्यानंतर भायखळा इथला ब्रिज ब्रिटिशकालीन आणि रेडरोड या ठिकाणचा ब्रिज ब्रिटिशकालीन। आता रेलरोडचं जे काम आहे ते जवळपास 70% पूर्ण झालेलं आहे। त्या ठिकाणी मे 2024 पर्यंत काम पूर्ण होईल आणि तो ब्रिज जो आहे, नवीन ब्रिज, तो आपल्याला वापरता येईल। हे सगळे ब्रिज जे आहेत ते नवीन टेक्नॉलॉजीने वापरण्यात येत आहेत। जसं की बँड्रा वर्ली सी लिंक आहे, स्टेक केबल ब्रिज ज्याला आपण बोलतो त्या प्रकारचा स्टेक केबल ब्रिज, हे 4 ब्रिज असणार आहेत। अशाच प्रकारचे आणखीन 4 ब्रिज जे आहेत त्याचं कन्स्ट्रक्शन काही दिवसानंतर सुरू होईल। पण MRIDC आणि BMC यांची भागीदारी आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि रेल्वे गव्हर्नमेंट याच्यामध्ये 50-50% भागीदारी असलेली ही MRIDC नावाची कंपनी आहे। त्या कंपनीच्या थ्रू आता मुंबईतले हे नवीन ब्रिज जे आहेत ते बांधण्यात येत आहेत। खरं म्हणजे मुंबईकरांना हा खूप मोठा दिलासा आहे, कारण की जवळचं उदाहरण बघितलं तर गोखले ब्रिज असेल, त्याच्या आधीचं डिलाई रोडचा ब्रिज असेल, त्याच्या पुढे जर आपण पाहिलं तर सँडर्स रोडचा ब्रिज असेल, हे सगळे ब्रिज जे आहेत ते कन्स्ट्रक्शनसाठी तोडण्यात आलेत पण अजूनही त्या ठिकाणी नवीन ब्रिज बांधण्यात आलेले नाहीये। त्यामुळे त्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। पण हे जे 4 ब्रिज सध्या बांधण्यात येत आहेत मुंबईमध्ये, त्या ठिकाणी जुने ब्रिज तसेच ठेवून, वाहतूक सुरू ठेवून नवीन ब्रिज बांधण्यात येत आहेत आणि यामुळे वाहतूक चालकांना खूप मोठा दिलासा मिळतोय। आणि BMC कडून हे ब्रिज जे आहे ते सगळ्या परवानग्या देऊन आता याचं कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं आहे। त्यामुळे पुढच्या 2 वर्षात हे 4 ते 5 ब्रिज जे आहेत ते आपल्याला वापरायला मिळतील। वाहतुकीच्या वेगाचा विचार करता आणि मुंबईच्या वाहन चालकांना या ब्रिज बांधणी दरम्यान होणाऱ्या त्रासाचा विचार करता एक नवी संकल्पना विकसित करण्यात आलेली आहे अर्थात शासनाकडून, की ब्रिज पाडण्याआधी तिथे नवीन पूल बांधला जाईल आणि मग जुना पूल पाडला जाईल। धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।